संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। कापूस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून भरघोस उत्पादन घेण्यासोबतच बोंडअळीसारख्या घातक किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथील केशरानंद जिनिंग फॅक्टरीतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शेतकऱ्यांना काम गंध सापळ्याचं वाटप करण्यात आले, तसेच शेतीत मोलाचं योगदान देणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा पैठणी साडी देऊन विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतात कामगंध सापळ्यांचा योग्य वापर कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। रासायनिक औषधांचा अवाजवी खर्च टाळून जैविक पद्धतीने किडींचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सोप्या टिप्स देण्यात आल्या। कार्यक्रमाची सुरुवात कापसाच्या झाडाचे पूजन करून दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रवींद्र मानगावे होते, तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर आबा भामरे यांनी केले। कॉटन फेडरेशनचे संचालक ज्ञानेश्वर भामरे हे नेहमीच कापूस उत्पादकांच्या हितासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात। या कार्यक्रमाला कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष विनय कोटक यांच्यासह डॉक्टर सी.डी. मई, भूपेंद्र सिंह राजपाल, करुणाकर शेट्टी, महेंद्र अग्रवाल, वाय.जी. प्रसाद, सुधीर कुमार मंत्री, रितू पांड्या, मनीष डागा, जे.बी. जडे, प्रदीप कुमार मध्यान, उज्ज्वल गिरासे, पंकज पाटील, गोपाल अग्रवाल, अरविंद जैन, भावेश शाह, गिरीश नागवी, विजय बियाणी, प्रकाश पाटील, प्रदीप जैन। स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये शामकांत सनेर, भाऊसाहेब कामराज निकम, शाणाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, हेमराज पाटील, माजी सभापती दिलीप साळुंके, प्रकाश पाटील, अरुण सोनवणे, नगराध्यक्ष कलावती माळी, नंदू चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। शेती कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा पैठणी साडी देऊन गौरव करण्यात आला, त्यामुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले। या कार्यक्रमाला शिंदखेडा तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। सर्व शेतकऱ्यांचा टोपी रुमाल देऊन सन्मान झाला। सदर यशस्वी आयोजनाची धुरा केशरानंद जिनिंगचे प्रमुख ज्ञानेश्वर आनंदा भामरे, रविराज भामरे, नरेंद्र भामरे आणि शिवराज भामरे यांनी सांभाळली। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले, तर भूपेंद्र सिंह राजपाल यांनी उपस्थितांचे आभार मानले। मुख्य संपादक यादवराव सावंत। इतक्या लांबून इथं आला आमच्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी डॉक्टर पंकज पाटील मार्गदर्शन करायला आलेले आहेत, पण दुसरे दोन कृषी अधिकारी जे शासनाचे इथं नोकरी करतात ते या ठिकाणी येऊ शकले नाही। आमचे पडावचे प्रगतशील शेतकरी वकील साहेब या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतील। मी आपल्याला एकच सांगतो की मी कोणत्याही जीवनामध्ये कपट केलेलं नाही, माझं सरळ मन आहे आणि म्हणून आपल्यासारख्या लोकांचे आशीर्वाद आदरणीय कैलासजी कधी व्यवसाय सोडून बाहेर निघत नव्हते, परंतु त्यांचे इतके आशीर्वाद आणि इतके आम्हाला त्यांचं हे आहे सहकार्य आहे की ते आजपर्यंत मला कधी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नाही। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जे काही आहे 7/12/1980 ला मी सायकल दुकान चालवायचो आणि तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलो। शेतकऱ्यांनी कापूस दिला, शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिले, 4 मतदारसंघातून 4 वेळा निवडून आलो। ही सगळी तुमची कृपा आहे आणि याचं जे काही माझ्याकडे आहे याच्यातला काही हिस्सा आपल्यासाठी खर्च करावा ही माझी प्रत्यक्ष मनापासून भावना आहे। सगळे पत्रकार मित्र असतील, एक फोन केला म्हणजे आमचे सगळेच मनीष असेल, कुलकर्णी असलेले सगळेच मंत्री आमचे नेहमी आम्हाला सहकार्य करतात अख्तर सर, म्हणून सगळे पत्रकार मित्रांचा सुद्धा मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो। आता भाषण चालू राहते। माझी एक विनंती शेतकऱ्यांना, किसानों को समृद्धि चाहिए, उनका उत्पादन बढ़ना चाहिए, इसके साथ क्वालिटी भी अच्छी होनी चाहिए जिससे मिलों को भी फायदा हो। आज किसान जो है वो अन्नदाता है, खाली अन्नदाता नहीं लेकिन किसान के कारण पूरे हिंदुस्तान को कपड़ा पहन रहे हैं। आज कापड़ उद्योग के लिए कपास की बहुत ही अहमियत है, वो हमारा उसका स्तंभ है। रुई के बिना कपड़ा नहीं बन सकता। तो एक दृष्टि से देखें तो किसान जो है वो पूरे हिंदुस्तान को कपड़ा पहनाता है। इतना ही नहीं, दुनिया में भी अपना हिंदुस्तान का कपड़ा जाता है, उसके पीछे पूरा मेहनत और जो क्रेडिट है वो किसानों की है। तो हमारा ये फर्ज बनता है, हमारा कॉटन एसोसिएशन जो है वो 105 साल से है हमारा, और हमारे पास सभी पैनल्स है, किसानों की है, चिनर्स की है, रीडर्स की है और मिल वालों की है। तो यहाँ हमने हमारे बोर्ड में
जो किसान का प्रतिनिधित्व है हमारे बाबरे साहब संभाल रहे हैं। बाबरे साहब हमारे किसान की ओर से डायरेक्टर है और उसके सहयोग से और उसके जो मेहनत से हमने ये सब कार्यक्रम किया है। मैं यहाँ हमारे चीफ गेस्ट रविंद्र जी का खास स्वागत करता हूँ। रविंद्र जी जो है वो महाराष्ट्र की चैम्बर ऑफ कॉमर्स के बहुत ही अध्यक्ष है और पूरा महाराष्ट्र का जो उद्योग है उसको साथ में लेके उन्नति करने में पूरे जुड़े हुए हैं। हमारे जो बीडी हमें और आभार और स्वागत करता हूँ हमारे बीडी माई जी की, जिसका हमने ऑलरेडी आपको बता दिया कि वो कितने बड़े साइंटिस्ट हैं और उसका कितना बड़ा नाम है। तो उसके लिए हम सब उनको प्रणाम भी करते हैं और स्वागत भी करते हैं। और कदाचित सगळ्यांच्या जीवनामध्ये बदल होणार नाही, परंतु एखाद्या जरी शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये या संपूर्ण कार्यक्रमामुळे काही फरक पडला, त्याच्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं, त्याला काहीतरी उद्योग मिळाला, त्याच्या शेतीला काहीतरी त्यातलं प्रॉफिट झाला, तर इथं या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रयोजन केलं हे सगळं धन्य झालं। आज मला आबा सगळ्यात आश्चर्य महिलांचं वाटतंय, कारण जनरली मी कार्यक्रमाला जातो त्यावेळी महिला एवढ्या संख्येनं कुठे उपस्थित नसतात, परंतु इथं एवढ्या मोठ्या संख्येनं महिला आहेत। वास्तविक महिलांना मी सांगू इच्छितो की या जगात सगळ्यात पहिल्यांदा जर कुणाचं राज्य होतं तर महिलांचंच होतं। देवाच्याही राज्यात अर्थमंत्री लक्ष्मी होती, देवाच्या राज्यात शिक्षण मंत्री सरस्वती होती आणि देवाच्या राज्यात संरक्षण मंत्री दुर्गा होती। त्यामुळे महिलांचं एकदा सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे। एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही हा कृषी विषयक आजचा जो कार्यक्रम आहे, शेती विषयक जो कार्यक्रम आहे तो तुम्ही इथं ऐकायला आलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष बोलले, त्याचप्रमाणे सगळेच आजचे जे काही वक्ते आहेत त्यांनी आपापलं मत व्यक्त केलं आणि आबांनी मला सांगितलं की हा संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चालू राहणार आहे। मी म्हटलं आबा जेवायला उठायच्या पहिला माझं भाषण द्या। तर एकदा लोक जेवायला दुपारी उठली, आबा म्हणते नाही मी सांगितलं की लोक उठणार नाही, एवढं लोकांचं माझ्यावर प्रेम आहे। तुम्ही या प्रेमापोटी आलेला आहात। शेतकऱ्याची अवस्था ही काही खूप चांगली नाही आहे। महाराष्ट्राच्या मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री नीरज हातेकर